एव्हरीवन, आज मी तुमच्यासोबत कोल्हापुरी झुणक्याची रेसिपी शेअर करणार आहे। रेसिपीसाठी लागणारे साहित्य मी दिलेलं आहे। सो आपण आता रेसिपीला स्टार्ट करूया। सर्वात आधी 2 चमचे तेल ॲड करू। तेलामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने, 7 ते 8 ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या छान परतवून घेऊ। त्यानंतर चिरलेले 3 मोठे कांदे गोल्डन ब्राउन होईपर्यंत परतून घेऊ। कांदा छान तेलात परतून झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर, 2 चमचे कांदा लसूण मसाला, ॲड करून छान परतवून घेऊ। मसाला तेलात छान परतवून झाल्यानंतर चवीपुरतं मीठ ॲड करू। मसाला छान तेलात फ्राय करून झाल्यानंतर त्यामध्ये 1 वाटी बेसनचं पीठ ॲड करू। 2 मिनटं छान फ्राय करून घेऊ। 2 मिनटं छान फ्राय करून झाल्यानंतर बेसनच्या पिठामध्ये 1 वाटी पाणी ॲड करू। पाच मिनटं लो फ्लेमवर छान परतवून घेऊ। बेसनचं पीठ प्रॉपरली मिक्स केल्यानंतर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करू। गॅसचा फ्लेम लो ठेवून बेसनचं पीठ प्रॉपरली मिक्स करून घेऊ। 2 मिनटं लो फ्लेमवर झुणका छान परतवून घेऊ। त्यानंतर त्यावर कोथिंबीर ॲड करू। सो आपला झुणका रेडी झालेला आहे खाण्यासाठी। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच फ्रेंड्स।